जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील या तुमच्या सेशन मध्ये स्वागत करणार आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर जो पेपर घेऊन आलेला आहे तो पेपर जर पाहिला तर तुम्हाला असं वाटेल की तो सरळ सेवेचा पेपर आहे का तो PSI STI चा पेपर आहे का तो MPSC चा पेपर आहे का. तर हा जो पेपर तुमच्या समोर मांडलेला आहे हा पेपर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा म्हणजे 10वी नंतरच्या स्पर्धा परीक्षेचा नाहीये, तर तो पेपर आहे तुमच्या 8वीच्या स्पर्धा परीक्षेचा. 8वीची स्पर्धा परीक्षा म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन MTSE हा पेपर आपल्याला बघितला जातो. पण मुद्दामून हा मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी हा पेपर तुमच्या समोर मांडत आहे. बघा, बुद्धिमत्ता असा विषय आहे की त्याला असं कोणताही क्लास नाही. क्लास म्हणजे 8 आहे का 9th आहे का 10th आहे का सरळ सेवा आहे का रेल्वे आहे का पोलीस भरती आहे का MPSC. कारण हेच प्रश्न गोल गोल फिरून परत विचारले जातात, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न बघूया त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. सर्वात पहिले थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. हा, झूम करून घेतो म्हणजे तुम्हालाही दिसेल. बघा, पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे ABCBCDCDE असं काहीतरी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न त्यांनी क्वेश्चन मार्क म्हणून टाकलेला आहे. तर बघा मित्रांनो, कशा पद्धतीने याचं उत्तर निघतंय. तर सिंपल आहे. इथं जर पाहायला गेलं A नंतर B आहे, B नंतर C आहे, C नंतर D आहे, D नंतर E आहे. E कुठं दिसतंय रे? E 3, 4 मध्ये दिसतंय. हा कटला. मग पुढे काय आहे? B नंतर C आहे, C नंतर D आहे, D नंतर E आहे, E नंतर F आहे. F कुठं आहे रे? तर 3 मध्ये आहे. म्हणजे शेवटचं चेक करणं गरजेचं आहे. CDEFG. शेवटी G कुठं दिसतंय रे? हा तर कटलाय. मग G कुठं दिसतंय? इथं दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं इथं यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर यायला पाहिजे. लक्षात यायला लागले. म्हणून समजून घ्या, जेव्हा आपण कोणत्याही बुद्धिमत्तेच्या परीक्षेचा सराव करत असो तर हे बघू नका की कोणत्या लेक्चर मध्ये झालेलं आहे, कोणत्या क्लासमध्ये झालेलं आहे, कोणत्या एक्झामला आलेलं आहे. बिंदासपणे ते तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. पुढचा प्रश्न काय बघा. 12 आहे, 16 आहे, 25 आहे, 41 आहे, 66 आहे. पुढचा प्रश्नाचं उत्तर सांगा बरं काय असू शकतंय. 12 आहे, 16 आहे, 25 आहे, 41 आहे, 66 आहे. चला सांगा बरं काय असू शकतंय. पाहिजे तर 2 सेकंद घ्या. 2 सेकंद नाही रे, 2 मिनिटं ना रे. चला सांगा बरं काय असू शकतं याचं उत्तर. आता तुम्हाला दिसत असेल बरं का, तुम्हाला काय दिसत असेल. अरे इथं तर 16 आहे. ठीक आहे. म्हणजेच 4चा वर्ग 5चा वर्ग, पण बाकीचे तर वर्ग नाहीत ना. थोडा वेगळा विचार करा. मग काहीतरी वर्ग घन करून मायनस वर्ग करून मायनस काही आहे का चेक करा. मग बघा इथं काय बघायला भेटतंय तर चेक करू आपण. आता 12 जे दिलेलं आहे हे 12 जे दिलेलं आहे आपण असं म्हणू शकतो का रे की समजा उदाहरणार्थ मी 2चा घन घेतो. ठीक आहे. 2चा घन घेतल्यावर 8 येतोय. मग 12 तिथं जवळपास दिसतायत का? नाही. मग मी 3चा घन घेतो. 3चा घन देऊन दिसतंय का रे? ते पण चेक करा. ठीक आहे. हे नाही जमलं, मी बघा ऑप्शन देतो. मी तर आन्सर द्यायला तुम्हाला लगेच देऊन टाकेल, पण ऑप्शन देतो की कसं चेक करायचंय. ते नसेल तर डिफरन्स काढून बघा. 12 आणि 16 मधला 4चा फरक आहे. 16 आणि 25 9चा फरक आहे. 25 आणि 41 मध्ये बघा समजायला लागलं बरं का. 2चा वर्ग 3चा वर्ग इथं 4चा वर्ग 16 यायला पाहिजे. मग बघा 16 येतोय का? येतोय ना. मग इथे काय यायला पाहिजे? 5चा वर्ग म्हणजे 25 यायला पाहिजे. मग इथं 6चा वर्ग 36 यायला पाहिजे. मग 36 अधिक 66 किती झाले रे? 6 6 12 2 7 1 10 102. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1. ज्यानं 100 लिहिलं ते चुकले. मी प्रश्नपत्रिका डायरेक्ट मांडली, कुणाकडून तरी घेतली मी मांडली म्हणून तुमच्या समोर असे प्रश्न देत आहे समजून घेण्यासाठी. समजायला लागले. काय अडचण असेल तर बिंदासपणे विचारायचं. असे प्रश्न आहेत. या प्रश्नावर आधारित आपण अजून पुढचे प्रश्न घेणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि तुम्हाला नेहमी या चॅनलवर यावं लागेल. चलो, मी बुस्टर उमेश पाटील तुमची रजा घेतो.